शरद पवार माझे दैवत आहेत, मात्र ते आपल्या मागे का लागलेले आहेत ते कळत नाही, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। कागलमध्ये आता समरजित घाटगे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत मुश्रीफांना आव्हान दिलंय। शरद पवार आपसे बैर नहीं, समरजित तेरी खैर नहीं असा इशारा देखील मुश्रीफांनी दिलाय। नाही पण अशी ते पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला, त्यांची भाषणं ऐका कालची याच्यापूर्वीची, त्यांनी कायमपणानं प्रजेचा प्रचार केलेला आहे, रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी। हे बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल, आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही। शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही, परंतु पवार साहेब से मेरा बैर नहीं, समरजित अब तुम्हारी खैर नहीं। तर पवार माझे दैवत आहेत, ते माझ्या मागे का लागलेले आहेत असा सवाल आता हसन मुश्रीफ यांनी विचारलेला आहे। मंत्री हसन मुश्रीफ आपल्या सोबत आहेत। काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे एक सदस्य असणारे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये गेले, कशा पद्धतीने तुम्ही बघता? कारण तुमच्या समोर एक या निमित्तानं आता आव्हान निर्माण झालं। माझं मध्ये निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हान असतंच, एकमेकाच्या विरोधी उमेदवार उभेच राहत असतात। माझी आता ही उद्याची 7वी निवडणूक आहे। या 6 निवडणुकीमध्ये माझे उमेदवार राहिलेले आहेत, 38 निवडणुका झालेल्या आहेत, परंतु परमेश्वरानं जनतेनं मलाच विजयी केलेला आहे। आणि ही लढाई जी आहे ती राजाविरुद्ध प्रजा आहे, प्रजा सातत्यानं जिंकलेली आहे, यावेळी प्रजा जिंकेल। घाटगे कुटुंबियाशी कौटुंबिक नातं आहे अशा पद्धतीच्या या निमित्तानं गोष्टी सांगितल्या जातात। आता फरफट कुणी केली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि म्हणून ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक आहे, राजाविरुद्ध प्रजा आहे, आणि यामध्ये प्रजेचा आणि रयतेचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, यामध्ये चिंता करणे। मला फक्त आश्चर्य असं वाटतंय की पवार साहेबांकडे एवढा मोठा, ते माझे नेते आहेत, ते आणि जयंत पाटील हे माझ्यासारख्या छोट्या अल्पसंख्याक समाजातल्या कार्यकर्ते सातत्याने का येत आहेत, का जोर लावत आहेत, याचं मला आश्चर्य वाटतंय। एकीकडे तुम्ही शरद पवारांना आपले नेते म्हणताय, दुसरीकडे म्हणतायत की अल्पसंख्याकांच्या मागे ते लागलेत, नेमकं काय सुचवायचं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये? कारण की काही दिवसापूर्वी शरद पवारांना स्पष्टपणे म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो अल्पसंख्याक समाजाला, मुस्लिम समाजाला योग्य न्याय देणार आहे, अशा वेळी ही अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका ते घेत आहेत असं म्हणणं आहे तुमचं? नाही, मला असं म्हणणं नाही। आता जी चालू आहे त्याच्याबद्दल मी बोललो। परवा जे जयंत पाटील आले त्यांनी एक सभा घेतली, स्वतः म्हटले मी मुस्लिमांच्या विरोधी येणार आहे कागलच्या गेबी चौकात, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। ते साहेबांच्याबद्दल मला आश्चर्य वाटतंय। आगामी काळामध्ये कागलची जनता आपल्याला साथ देईल अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया हसन मुश्रीफांची पाहायला मिळते। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।